brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आपल्याकडे बऱ्याच लोकांना सवय लागली की चौकामध्ये पोलीस मामा बघितलं ना की मगच नियम फॉलो करायचा आणि नाहीतर मग आपलं बघायचं कुणी आहे की नाही आणि गाडी टाकून मोकळं व्हायचं. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पुण्यात जे करत असाल ना तर बॉस थंड घ्या बरं का. काय माहिती आहे का, मला आठवतं की AI कॅमेरे तिथपासून परत हॉक आय म्हणून त्या गाडीवरती एक AI सिस्टीम की जी कुठूनही तुम्हाला त्या परिघामध्ये तुम्हाला ती ऑब्झर्व करणार, तुमचं चलन फाटणार. पण आता पोलिसांच्या हातात पण नाही. आता तुम्ही ट्रॅफिकचा एखादा नियम मोडला असेल वा मोबाईलवरती असाल, ट्रिपची वस्ता असाल, काय नाही, तुमचा मागच्या एखाद्या कोणत्याही त्या सिग्नलला उभे असलेल्या किंवा कोणत्याही चालणाऱ्या माणसाने, फुटपाथवरच्या माणसाने तो फोटो काढला आणि ॲपवरती अपलोड केला की मोबाईल वाजणार आहे. काय नक्की प्रकरण आहे समजून घेऊ. नमस्कार सर, मनोज पाटील आहेत, ॲडिशनल पोलीस CP पुण्याचे. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणि वेगवेगळं चालू असतं आपल्याकडे असं मला दिसतंय. यावेळी नक्की काय की हे पोलीस ट्रॅफिक जे ॲप आहे ते आणि त्याचं वरून दंड पण जाणार आहेत आणि मला असं कळलं की त्याच्यावरती उलट प्राईज मनी पण मिळणार आहे. हो, अगदी बरोबर आहे. हे बघा, पूर्वी काय होतं की पोलीस दिसला तर नियम पाळायचा. पूर्वी पोलीस साधारण 1200च्या आसपास होते, परंतु आता 1,00,000 पोलीस पुण्यामध्ये झालेले आहेत. म्हणजे 1,00,000 नागरिकांनी गेल्या 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये PTP ॲप वापरायला सुरुवात केली आणि साधारण 1,68,000 इतके व्हायोलेशन्स त्यांनी कळवले होते. आणि आमची गॅरंटी आहे की तुम्ही पाठवलेलं व्हायोलेशन 24 तासामध्ये आम्ही त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती चलान जर असेल तर चलान जनरेट होईल आणि जर नसेल तर आम्ही नाही म्हणून सांगू. तर या 1,68,000 पैकी 1,25,000 चलान ऑलरेडी जनरेट झालेले आहेत आणि हे चलान असे आहेत की ते कुठल्याही कोर्टामध्ये टिकतील अशा पद्धतीचे एव्हिडन्स बेस्ड चलान आहे. म्हणजे याच्यातून निघणारा जो फोटो आहे, म्हणजे आमचं ॲप जर आपण वापरलं त्याच्यातून जर आपण फोटो काढला तर आपल्याला व्हायोलेशन दिसत असेल तर त्याचा वेळ, त्याचं GPS लोकेशन याच्यासह माहिती पोलिसांना उपलब्ध होते. जी माहिती जर आपण दंड भरला तर ठीक आहे, अदरवाईज कोर्टासमोर आपल्याला जावं लागणार आणि मग नियम पाळायला पाहिजे. हे पोलीस आहे की नाही एवढं फक्त बघू नका, आता नागरिकसुद्धा पोलीस झालेले आहेत आणि 1,00,000चा आकडा मला वाटते आधी किती होता आकडा हा साधारण आम्ही प्रमोट करण्यापूर्वी साधारण तो 60,000पर्यंत होता. पण गेल्या 15 दिवसामध्ये 40,000 नागरिक आता याच्यामध्ये वाढलेले आहेत. म्हणजे 1,00,000 आकडा झाला आहे. 1,00,000 आकडा झाला आहे आणि याच्यामध्ये PPCRनी असंही केलेलं आहे की जे जास्तीत जास्त कळवतील त्यांना बक्षीससुद्धा आहे. म्हणजे सगळ्यात जास्ती जो या महिन्यात कळवला त्याला 50,000 बक्षीस, ज्याला 1 महिन्यामध्ये जो दुसरा कळवेल त्याला 25,000, जो तिसरा कळवेल त्याला 15, चौथ्याला 10 आणि 5व्याला 5,000. मागच्या महिन्याचे बक्षीस ऑलरेडी दिलेले आहेत. याच्याशिवाय गिफ्ट हॅम्पर आणि त्यांचं कौतुक आम्ही करणारच आहे नागरिकांचं, कारण पोलिसांचं काम करताय तुम्ही, वाहतूक पोलीस होत आहे. याच्याशिवाय बक्षीस मिळणार असेल मला नाही वाटत की सगळेजण निवड बक्षिसासाठी करतात, परंतु मिळालं तर काही हरकत नाही. कारण वाहतुकीचे ज्या पद्धतीने नियमभंग होत आहेत आणि ज्याच्यामुळे अपघात होत आहेत ते खूप कठीण आहे. मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा याच्यामुळं आळा बसेल. अनेक रस्त्यांवरती लोक फुटपाथवरती गाडी पार्क करणं आता विसरलेत, कारण गाडी पार्क केली की कोण फोटो काढून जातं माहिती नाही. त्यामुळे ती एक भीती अदृश्य अशा पद्धतीची आता निर्माण होईल. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा, कोण फोटो काढला आहे हे कुणालाच कळत नाही. हे फक्त मला एकट्याला कळतं. मी प्रत्येक महिन्यामध्ये ते कोण टॉप लोक आहेत याची आकडेवारी काढतो. पुढच्या 2 दिवसामध्ये जानेवारी महिन्याचं बक्षीस वितरण होणार आहे. एक थोडक्यात म्हणजे सोप्या भाषेत काय की मी एक नागरिक आहे, मी तुमचं पोलीस ट्रॅफिक ॲप जे आहे, पोलीस ट्रॅफिक पुणे असं ॲप आहे PTP, हे डाउनलोड करायचं आहे. आता या चौकात आपण समजा उभे, मी इथे जाणार, मला दिसलं की इथे अरे ट्रिपची कोणतरी चाललं आहे, मी त्या ॲपवरून तो फोटो काढला आणि तो अपलोड करणार. त्याला काही डिस्क्रिप्शन वगैरे काय नाही, याच्यामध्ये फक्त नंबर पाठवायचा आहे तुम्हाला. एकच तेवढी मेहनत आहे की त्या गाडीचा नंबर पाडा, कारण गाड्याचे नंबरही पुण्यामध्ये वेगळे आहेत. आता ते हाय नंबर प्लेट्स ज्या वेळेला येतील त्यावेळेला ती कारवाई तर वाढेलच, परंतु सध्या नंबरसुद्धा जे चुकीचे आहेत तेवढा फक्त टाकायचं कष्ट जर घेतलं आपण तर पुढची कारवाई आमची. परफेक्ट. म्हणजे मी त्या गाडीचा नंबर टाकायचा, त्याच्यामध्ये फोटो तर मी काढलेलाच आहे ॲपमध्ये. एकदा तो सबमिट केला की मला काय त्याच्यावरती मग रिसिव्ह झाल्याचं नोटिफिकेशन येणार नाही. तुम्हाला त्याचं चलान जनरेट झालंय का नाही हे कळवलं मला पण कळणार ते. अगदी बरोबर आहे.
आणि हे मी सुद्धा वापरतो, आता माझ्या कुटुंबातलेही लोक वापरतात, सगळेजण आम्ही वापरतो. मला वाटतं पुणेकरांना माझी विनंती आहे, सगळ्यांनी या ॲपवरती या. ज्या वेळेला आमचा आकडा साधारण वी आर टार्गेटिंग 5 लाख लोक पुढच्या 4 महिन्यामध्ये, जेव्हा हो त्याच्यापेक्षा वाढेल त्यावेळेला ॲटोमॅटिकली शिस्त येईल आणि मग नियम मंगळ करणं थोडं महागात पडेल. म्हणजे नंबर टाकणार, मी त्या ॲपवरून तो पटकन फोटो काढणार, नंबर टाईप केला, सबमिट झालं. सबमिट झाल्यानंतर मला ते ॲक्सेप्ट झालं की नाही याचं लगेच कळणार. आणि 24 तासात त्याला चलन गेलं की नाही गेलं हे पण मला कळणार, कारण मी पोलीस म्हणून ते काढलेलं असतं रे. 100% तुम्ही पोलीस आहात, तुम्ही पोलीसच आहात, तुम्हाला कळवणं आमचं कर्तव्य आहे. आणि 24 तासामध्ये निर्णय घेतला जातो. आजपर्यंत हा सुरू होऊन साधारण 6 महिने झाले. एकही दिवस असा नाही आहे की 24 तासापेक्षा जास्ती वेळ गेला आहे. आणि समजा या महिन्यात मी तुम्हाला जास्त पाठवले तर 50,000चा चेक येणार आहे मला. 100% पुढचे 6 महिने 50,000चा चेक, दुसरं पाठवलं 25, 15, 10 आणि 5 हे सुद्धा मिळणार आहे. याच्याशिवाय इंडस्ट्रीनी TMCF म्हणून एक आहे, टॉप मॅनेजमेंट कन्सल्टंट, बक्षिसेसुद्धा देऊ करतात. म्हणजे नागरिकांनी आता ही ओनअप करायला सुरुवात केलेली आहे. बक्षिसं मिळतील, CPचं सर्टिफिकेट मिळेल आणि रक्कमसुद्धा मिळेल. हे पहिल्यांदाच होते का? मी तर ऐकलेलं नाही करण्याच्या आधी कुठे. आवश्यक आहे. पुण्याची वाहतूक समस्या जर बघितली, वाहतूक कोंडी बघितली, तर त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग खूप गरजेचा आहे. ती याच्यातला आणखीन एक भाग आहे. मग तुम्हाला जर चलान जनरेट करायचं आहे, दुसऱ्याचं पाठवायचं आहे, तर तुम्ही स्वतःचा दंड भरायला पाहिजे. मग आपण मागे एकदा बघितलं होतं की अनेक रक्कम ही नागरिकांची पेंडिंग आहे. आता हे जे 1 लाख लोक आहेत, त्यांनी स्वतःचा दंड भरल्याशिवाय त्यांना फोटो काढता येत नाही. आणि घर बसल्या पोलिसांनी 3.5 कोटी 3.6 कोटी रुपये ऑलरेडी वसूल पण झाले. या ॲपचं या ॲपमधून तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या नावावरती तुमच्या फोनवर तुम्हाला दंड नसला पाहिजे. तुमचा दंड असेल तर पहिले भरायचा. तर त्याच्यामुळे जवळजवळ 3.6 कोटी ही शासकीय तिजोरीत ऑलरेडी आलेली आहे. म्हणजे नाही, हे फार भारी आहे की पुणेकर समोरच्याला शिकवण्यासाठी ओळखले जातात. म्हणजे तसे तर ते नैतिकता समोरच्याला शिकवायची असेल तर आधी आपण नियमात बसलं पाहिजे. नाही, एक ना जे ॲक्टिव्हिस्ट आहे हे पुणेकरांमध्ये आहे. आणि त्या एनर्जीचा खूप चांगला उपयोग पुण्याच्या वाहतूक नियोजनामध्ये होतो. मला वाटतं हे पुण्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतं. आणि मग एकदा पुण्यामध्ये सक्सेसफुल झालं ना तर भारतामध्ये आणि जगामध्ये जाणार आहे. म्हणजे त्यामुळे खूप आभार आहे पुणेकरांचा की त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, आम्हाला मदत करतायत आणि त्याच्यातून कुठंतरी त्यांनासुद्धा मदत होते असं मला वाटतं. प्रत्येक पुणेकर इथून पुढे ट्रॅफिक पोलीस आहे. हो, प्रत्येकानं व्हावं अशी विनंती आहे. हो. खूप धन्यवाद. मला आठवतं की तुम्ही AI कॅमेऱ्याच्या वेळी पण आपण सोबत स्टोरी केली होती. खूप लोकांनी पाहिली बरं मागची ती स्टोरी, अत्यंत व्हायरल झाली. तुम्हाला पण खूप रिप्लाय आले होते त्याच्यावर. खूप रिप्लाय आले होते आणि खूप प्रॉमिसिंग असा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट आता इम्प्लिमेंटेशन स्टेजमध्ये सुद्धा आहे. आणि मला वाटतं या सगळ्याचा फायदा करूनच वाहतूक नियंत्रण करता येईल. बघा, बाहेरच्या देशामध्ये तुम्हाला वाहतूक पोलीस रस्त्यात दिसत नाही गाडी अडवताना. पुणे पोलिसांचा, अमितेश कुमार सरांचा आमचा विचार असा आहे की एन्फोर्समेंट 98% हे आयदर मशीन बेस किंवा या पद्धतीने व्हावं. पोलिसांनी गाडी अडवणं आणि मग त्याला कागदपत्र विचारणं हे आता आपल्याला विसरलं पाहिजे. म्हणजे एव्हिडन्स बेस रिपोर्टिंग ट्रॅफिक व्हायोलेशनचं हे खूप गरजेचं आहे. यातलंच एक हे पाऊल आहे. मग मला असं विचारायचं की काही लोक दंड भरत नाहीत तर ते गाडी जप्त होईपर्यंत प्रोव्हिजन आहेत का? कायद्यामध्ये बदल होत आहेत. ती वेळ येणार आहे. ऑलरेडी एक अधिसूचना निघाली आहे त्या संदर्भातली. मला वाटतं पुढच्या काही कालावधीमध्ये नियम भंग करून दंड न भरणं अवघड होणार आहे. विनंती आहे, कृपया PTP ॲप डाउनलोड करा. त्यातून सुद्धा तुम्हाला तुमचे दंड भरता येतील. तुमच्या गाडीवर ते दंड आहे का हे सुद्धा पाहता येईल. आणि या व्यतिरिक्त ट्रॅफिक अलर्टसुद्धा तुम्हाला मिळतील. अँड्रॉइड ॲपल सगळं अवेलेबल आहे. हे अँड्रॉइडमध्ये हे ॲपलमध्ये फ्री टू डाउनलोड आणि एकदम इझी आहे ॲप करायला. याच्यामध्ये त्याचा पहिला जो एक व्हर्जन होतो तो रिलीज केला होता. अनेक नागरिकांनी त्याच्यामध्ये काही बदल सुचवले, ते बदलसुद्धा करण्यात आलेत आणि आता ते खरंच इझी झालेलं आहे. हे अजून इझी व्हावं, याचा स्कोप वाढावा यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. थँक्यू सो मच सर.
प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणि चांगले उपक्रम घेऊन असतात म्हणून त्यांना मी भेटायला येतो. फार इंटरेस्टिंग आहे, याच्या आधी कधी झालेलं नाही कुठे आणि म्हणून ही स्टोरी आहे. याच्या आधी मला आठवतं की आम्ही हॉकायची केली होती की ते गाडी आहे, जी गाडी तुमच्यावरती तिला AI टूलचे कॅमेरेज त्याला बसवलेले असतात आणि ती कुठे नाही तेवढ्या परिघामध्ये तुम्हाला स्पॉट करते की तुम्ही नियम तोडलाय. त्याला लगेच दिसतं की ट्रिप्सी चाललेला आहात किंवा कुठे सिग्नलचं व्हायोलेशन केलं आहे, रॉंग साईडने तुम्ही निघालेले आहात, असं सगळं दिसतंय. पण त्यासोबत आता काय आलं आहे, आता आलं आहे की ही PTP ॲप आहे, हे तुम्ही कुणी डाउनलोड करा, तुमच्या अँड्रॉइडवरती असेल, तुमच्या ॲपल स्टोअरवरती असेल, फुकट आहे. आणि तुम्ही कुठेही चालताना तुम्हाला दिसलं की अरे हे कोणतरी चाललं, त्याचा फोटो काढा, गाडीचा नंबर त्यावर टाका, 24 तासात चलन जाणार आहे समोरच्या व्यक्तीला. पण अर्थात हे कधी, ज्यावेळी तुमचे स्वतःचे सुद्धा चलन सगळे भरलेले आहेत. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत ओमकार थेट, पुण्यावरून.